नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजसाठी ही जी गळारुंदी जी आहे ती कशा पद्धतीने घ्यायची आणि किती घ्यायची ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत की हा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत की त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्या पद्धतीने तर एकदम व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने गळ्याची रुंदी काढायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। आता ज्यावेळेस गळ्याची रुंदी काढतो त्यावेळेस काय करतात, प्रत्येक जणाची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते। जसं ब्लाऊजचं माप घेण्याची पद्धत वेगळी असते। तर ज्यावेळेस आपण ज्यांचे व्हिडिओ बघतो, म्हणजे तुम्ही जर एका चॅनलचे व्हिडिओ बघत असेल तर मी हे नाही म्हणत की माझ्या चॅनलचे पूर्ण व्हिडिओ बघा किंवा त्या पद्धतीने कुठल्याही चॅनलची जर तुम्ही कटिंग बघत असाल तर ते पूर्णपणे व्हिडिओ बघत चला की जेणेकरून प्रत्येकाची जे कटिंग करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। काय होतं, आपण एका पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करतो किंवा कटोरीची कटिंग करतो, दुसऱ्या चॅनल बघून आपण स्लीवची कटिंग करतो। त्यामुळे काय होतं, थोडंसं कमी जास्त होतं। प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। तर प्रत्येकाचा व्हिडिओ बघताना एकाच चॅनलचा व्हिडिओ बघत चला की जेणेकरून तुमच्या कुठेही यामध्ये चुका होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गळ्याची रुंदी काढतो तर ती कशा पद्धतीने काढायची, तर गळ्याची रुंदी जी आहे, आता हे बघा बरेच जण काय करतात, अशा पद्धतीने मोजतात आणि गळ्याची रुंदी काढतात। आता येथे येते 5.5 इंच। आता याचा हाफ आपल्याला करावा लागतो। 5.5 इंचाचा आपल्याला हाफ करायचा। जेवढे आपलं येते तेवढे आपल्याला काय करायची आहे, गळ्याची रुंदी ठेवायची। पण आपण काय करतो, जसं की फिक्स माप सांगते मी तुम्हाला की तुम्हाला जर गळ्याची रुंदी काढायची असेल तर एकदम छोटंसं माप, म्हणजे छोटं माप म्हणण्यापेक्षा 28 साईजचं किंवा 30 साईजसाठी तुम्ही 2 इंचावर ज्यावेळेस आपण घडी करतो, याची कपड्याची घडी करतो किंवा पेपरची घडी करतो, तर 2 इंचाची रुंदी ठेवली तरीही चालते। पण जसं म्हणतो नॉर्मल तुम्ही 2.25 इंच ठेवायचे आहे। जसं 40 इंचापर्यंत तुम्ही 2.25 इंचाचा जरी ठेवला गळा तरीही चालतो। पण जरा जास्त ब्रॉड हे जे असेल तुमचा हा बांधा जो आहे तो जरा ब्रॉड असेल, तुम्ही 2.5 इंचाचं पण ठेवू शकता। डीप गळा जर असेल तर तुम्हाला शोल्डर जे आहे ते 2.25 इंचावरच ठेवायला पाहिजे की जेणेकरून तुमचे शोल्डर जे आहे, गळा जो आहे तो उतरत नाही, गळ्याची फिटिंग एकदम व्यवस्थित येते। जेवढा कमी गळा असेल तेवढे शोल्डर जे आहे ते फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतात। कोणी कोणी काय करतं, 2.25 इंच 3 इंच त्याही पद्धतीने घेऊ शकतो। म्हणून मी सांगितलं की प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे। प्रत्येक जर कोणी 2.25 घेतलं तरीही ते फिटिंग व्यवस्थित बसते। पण नॉर्मल मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते। जर डीप गळा असेल तर तुम्ही 2.25 इंचाची गळ्याची रुंदी घेतली तरीही चालते। आणि जर थोडासा मतलब छोटा गळा असेल तर तुम्हाला शोल्डर जे आहे ते वाढवायचे आहे। जसं की 2.5 इंच 2.25 इंच घ्यायचं आहे। पण डीप गळा नॉर्मल तर सगळे छोटा गळा खूप कमी लोक वापरतात। आणि जे फोर्टक्स ब्लाऊजसाठी वयस्कर लोकांसाठी जो पाठीमागची छोटा साईज असतो त्यावेळेस आपल्याला हे शोल्डर जे आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती काढावी लागते। पण आपल्याला काय करायचं, नॉर्मल तुम्ही 2.25 इंचावर गळा ठेवला तरीही चालतो। जर तुम्हाला थोडासा 2.25 इंचाचा वाटत असेल कमी तर तुम्ही 2.5 इंचावर पण गळ्याची रुंदी जी आहे ती ठेवू शकता। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला नवीन कुठलेच व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मला सांगू शकता, त्यावर मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला शिकवेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा।